वडिलांच्या निधनानंतर त्यांचं अंत्यसंस्कार कोण करणार यावरून दोन मुलांमध्ये वाद झाल्याचं समोर आले। हा वाद इतका टोकाला गेला की एका मुलानं वडिलांना दोन भागात वाटून घेऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करू असा अजब तोडगा काढलेला होता। चला तर ही सविस्तर घटनाच जाणून घेऊया। भारतीय संस्कृतीत घरातील वडीलधाऱ्यांचं निधन झालं तर त्यांच्यावर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करणं कोणत्याही मुलाचं पहिलं कर्तव्य असतं। मुलामध्ये टोकाचा वाद असला तरी अशा दुःखद क्षणी हा वाद मिटवून वडीलधाऱ्यांची अंत्ययात्रा काढली जाते। पण एक अजब घटना समोर आली। वडिलांच्या निधनानंतर त्यांचं अंत्यसंस्कार कोण करणार यावरून दोन मुलांमध्ये वाद झाल्याचं समोर आले। हा वाद इतका टोकाला गेला की एका मुलानं वडिलांना दोन भागात वाटून घेऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करू असा अजब तोडगा काढला होता। ग्रामस्थांनी मध्यस्थी करूनही हा मुलगा ऐकायला तयार नव्हता। शेवटी पोलिसांना याचं पाचारण करावं लागलं। चला तर हे नेमकं प्रकरणच काय आहे हे जाणून घेऊया। मध्य प्रदेशातील टिकमगढ जिल्ह्यातील ताल लिधोरा गावातील रहिवासी ध्यानीसिंग घोष यांचे वयाच्या 85व्या वर्षी निधन झालं होतं। वडिलांच्या निधनानंतर धाकटा मुलगा दामोदर आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्काराची तयारी करू लागला। ध्यानीसिंग यांच्या निधनाची बातमी कळताच गावकऱ्यांनी त्यांचे नातेवाईक शोकाकुल कुटुंबाच्या घरी पोहोचले। अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना ध्यानीसिंग यांचा मोठा मुलगा किशन सिंग घोष आपल्या मुलांसह आणि कुटुंबातील सदस्यासह आला। त्याने वडिलांचे अंत्यसंस्कार करण्याचा आग्रह धरला, पण धाकट्या मुलाने नकार दिला। वडिलांच्या वृद्धापकाळात मीच त्यांची सेवा केली आहे, त्यामुळे मीच त्यांच्यावर अंतिम संस्कार करणार असं त्याने भावाला सांगितलं। याला कुटुंबातील इतर सदस्य देखील सहमत होते, कारण जेव्हा शेवटच्या दिवसामध्ये ध्यानीसिंग यांची प्रकृती बिघडली तेव्हा त्याचा मोठा मुलगा किशन आणि त्यांच्या कुटुंबाने त्याची काळजी घेतली नाही। त्याने वडिलांना सोबतही ठेवलं नाही। अशा परिस्थितीत धाकटा मुलगा दामोदरने वडिलांची सेवा केली, त्यामुळे त्यालाच अंतिम अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार दिला पाहिजे असं गावकऱ्यांनी कुटुंबातील इतर सदस्यांनी सुचवलं। यावरून दोन्ही भावांमध्ये वाद झाला। या वादानंतर अनेक तास वडिलांचा मृतदेह घराबाहेर तसाच ठेवण्यात आला। हे प्रकरण इतकं वाढलं की मोठा मुलगा किशनने त्यांच्या वडिलाच्या मृतदेहाचे दोन भागात विभाजन करणं आणि नंतर अंत्यसंस्कार करण्याची मागणी केली। मोठ्या मुलाची ही अजब मागणी ऐकून गावकरीही हैराण झाले। त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण काहीच फायदा झाला नाही। शेवटी गावकऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोन्ही भावाचं समुपदेशन केलं। गावकऱ्यांनी कुटुंबातील सदस्याच्या विनंतीनुसार धाकटा मुलगा दामोदर याला अंतिम संस्कार करण्याची परवानगी देण्यात आली। पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर आणि कुटुंबातील सदस्याच्या विनंतीनुसार लहान मुलाने अंत्यसंस्कार केले, पण मोठ्या मुलाने काढलेल्या अजब तोडग्यामुळे हे प्रकरण सध्या संपूर्ण जिल्ह्यासह हा एक चर्चेचा विषय ठरत आहे।